धुळे शहरातील कुख्यात गुंड असलेला नरेश गवळी याला MPDA अंतर्गत एका वर्षाकरिता कारागृहात पाठवण्यात आले होते। मात्र उच्च न्यायालयामार्फत त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती। मात्र गेल्या काही दिवसापासून त्याने गेलेल्या गुन्ह्याअंतर्गत त्याला देवपूर पोलिसांनी काल पुन्हा अटक केली। नरेश गवळी याच्यासोबत गुंड असलेला ऋषभ शिरसाट नामक युवकाला देखील देवपूर पोलिसांनी अटक केली असून आज या दोघांसह अन्य 2 जणांची देवपूर परिसरातील दत्त मंदिर चौकातून देवपूर पोलीस ठाण्याच्या पथकाने धिंड काढण्यात आली। यावेळी नागरिकांनी बघण्याची एकच गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय। नमस्कार, मी PI धनंजय पाटील, देवपूर पोलीस स्टेशन धुळे। दिनांक 8/5/2025 रोजी देवपूर परिसरात नगावारी परिसरात एक गुन्हा घडला होता। त्याचा गुन्हा नंबर आहे 98/2025। गुन्ह्याचे कलम आहे BNS प्रमाणे 109, 189, 190, 191 म्हणजे जुन्या याच्यामध्ये IPC मध्ये 307 राईट असे कलम त्या गुन्ह्यात लागलेले आहेत। या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी आहे की परिसरातील एक कुख्यात गुंड आहे नरेश कांतीलाल गवळी, त्याच्यावर नुकतंच पोलीस प्रशासनाने MPDA कारवाई केली होती। त्याच्यानंतरही त्याच्या वागण्यात काही सुधारणा झालेली नाही। त्याने आणि त्याच्या गँगने मिळून एक योगेश चव्हाण नामक इसमाला जबर प्राणघातक अशी मारहाण केली होती। त्यावरून हा गुन्हा दाखल झाला। त्याच्यानंतर गुन्हा दाखल झाल्याबरोबर याच्यातील आरोपी फरार झाले। आरोपी जवळपास 16 ते 17 दिवस फरार होते। सतत पोलीस प्रशासन, देवपूर पोलीस आणि धुळे पोलीस दल पूर्ण ताकदीने त्यांचा तपास करत होते, परंतु राज्याच्या बाहेर गेल्याची आम्हाला माहिती होती, त्यामुळे ते लवकर मिळाले नाही। परंतु काल खात्रीलायक अशी आम्हाला माहिती आरोपीच्या बाबत मिळाली आणि त्याच्यानुसार नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात एका क्षेत्रावर धाड घालून याच्यामधील मुख्य आरोपी नरेश कांतीलाल गवळी आणि ऋषभ शिरसाट आणि त्यांना एक साथ देणारा नितीन एकनाथ पाटील अशा रेकॉर्डवरील गुन्हेगारांना देवपूर पोलीस स्टेशनचे DB पथकाचे PSI आगाव, त्यानंतर SI सोनवणे, सौरभ कुटे, प्रवीण पाटील आणि यांनी अतिशय धाडसी अशी योजना आखून या आरोपींना जेरबंद केलेले आहे आणि आज रोजी त्यांना न्यायालयात हजर केले। न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांचा जवळपास 5 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे आणि आता नुकतंच आम्ही त्यांना त्यांच्या राहतात किंवा इथं जे व्यवसाय करतात त्या ठिकाणी तपास करण्यात दिले होते। तपास करून आता यामध्ये आम्ही पोलिसांना आलेलो आहोत। तर याच्यातून आम्ही हे सांगू इच्छितो की कोणीही गुन्हेगार काहीही असला तरी कायद्यापूर्वी कोणी मोठा नाही आणि त्याला कायद्याचा वचक राहावा या दृष्टीनेच पोलीस प्रशासन हे काम करत आलेलं आहे, काम करत राहणार आहे। जे गुन्हेगारी क्षेत्रातील असतील त्यांनी आता सतर्क होऊन जावे आणि अतिशय जबरदस्त अशी मोठी कारवाई याच्यावर आम्ही हातात करण्याचे योजलेले आहे आणि त्याप्रमाणे ही कारवाई प्रतिबंधक कारवाई होणार आहे। याच्यापासून जे गुन्हेगारी क्षेत्रातील लोक असतील त्यांनी सजग व्हावे आणि सर्वसामान्य जनतेला मी एक विश्वास देऊ इच्छितो की आपण भयमुक्त जगा। याच्याविरुद्ध काही तक्रारी असतील ताबडतोब आमच्याशी संपर्क करा, त्या तक्रारींची ताबडतोब दखल घेण्यात येईल आणि कारवाई करण्यात येईल। सर्वसामान्य कायदा पाळणाऱ्या जनतेच्या पाठीशी धुळे पोलीस दल आणि देवपूर पोलीस स्टेशन राहील याची ग्वाही दिली। जालना जिल्ह्यातील वर्धन तालुक्यासह परिसरात जोरदार अवकाळी पाऊस झाला असून या अवकाळी पावसामुळे सोयगाव देवी परिसरातील नदी नाल्यांना पूर आलाय। या पुरामुळे संपूर्ण परिसर जलमय झाल्याचं दिसून आलंय। अवकाळी पावसामुळे परिसरातील नागरिकांचे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले असून पुराच्या पाण्यामुळे सोयगाव ते भोकरदनकडे जाणारा रस्ता जलमय झालाय। मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज जालन्यातील महाकाळा येथे मराठा समाजाची बैठक बोलवण्यात आली असून या बैठकीला गोदाम पट्ट्यातील 123 गावातील मराठा समाज बांधव उपस्थित आहे। महाकाळ येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात ही बैठक होत असून या बैठकीत मराठा समन्वयकांच्या नेमणूक झालेल्या समन्वयाकडून सुरू असलेल्या कामाचा आढावा, मराठा समाजाचे प्रश्न आणि मराठा आरक्षण या विषयाचा आढावा घेतला जाणार आहे।
गोंदिया जिल्ह्यात गेल्या वर्षभरापासून गुन्हेगारी प्रमाणात मोठी वाढ झाली आहे। त्याला अनुसरून आता पोलीस विभाग सुद्धा सज्ज झाला असून गोंदिया जिल्ह्यात अटल गुन्हेगारांना MPW अंतर्गत त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली आहे। अनेकावर कार्यवाही प्रस्थापित आहे, तर काही कुख्यात गुंड यांच्यावर तडीपारची कार्यवाही करण्यात आली। मोठ्या प्रमाणावर तडीपार करण्याची कार्यवाही जिल्ह्यामध्ये सुरू आहे, तर गोंदिया जिल्ह्यात गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलीस विभागाने आपली कंबर कसली असल्याचं दिसून येत आहे। गोंदिया जिल्ह्यामध्ये प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन पेट्रोलिंगवर पूर्णपणे फोकस करण्यात येत आहे। यावर्षी सुद्धा आपण 6 MPDA केलेले आहेत। मागच्या पूर्ण वर्षामध्ये 9 MPDA होते, परंतु आतामध्ये आपण MPDAचा स्पीड वाढवला, जवळपास 6 MPDA आपली आतापर्यंत झाले आहेत। त्याचप्रमाणे तडीपारचे पण आपले बरेच प्रपोजल पास झालेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत, काही आपण गँगसुद्धा तडीपार करायच्या प्रपोजल प्रोसेसमध्ये जवळपास 3 गँग आपण तडीपार करणार आहोत। तर याच्यामध्ये जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे त्यांच्याविरुद्ध आपली योग्य ती ॲक्शन चालू आहे। त्याच्यामध्ये आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून जे आपल्या शहरातील आणि जिल्ह्यामधील मुख्य भाग आहेत, शाळा असतील, कॉलेजेस असेल, काही बाजारपेठा असतील, त्या ठिकाणी QR कोड लावलेले आहेत। जे आपला पेट्रोलिंग स्टाफ आहे ते पेट्रोलिंग करताना ते QR कोडला जाऊन स्कॅन करतात, जेणेकरून सर्व वरिष्ठ अधिकारी आहेत ते कशा प्रकारे पेट्रोलिंग सुरू आहेत ते आपल्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईलवर बघू शकतात, जेणेकरून सर्व संवेदनशील भागात पेट्रोलिंग होऊन चोरी असेल किंवा इतर गुन्हे असेल त्याला आळा बसावा असा यामध्ये हेतू आहे। आणि आपल्या जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील सर्व बीट अंमलदार, सर्व पेट्रोलिंग अंमलदार याचा वापर करत आहेत आणि चांगल्या पद्धतीने याचं कामकाज सुरू आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार असून दुपारी 12 ते 1च्या दरम्यान अमित शहा यांचे नांदेडमध्ये आगमन होईल। उद्या दिवसभर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नांदेडमध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून नांदेड शहरातील नवीन मोंढा मैदानावर अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर शंखानाद सभा होणार आहे। या सभेचे पालकमंत्री अतुल सावे आणि खासदार अशोक चव्हाण यांनी पाहणी केली। विधानसभा निवडणुकीनंतरची मराठवाड्यातील अमित शहा यांची ही पहिली सभा आहे आणि या सभेच्या माध्यमातून एक वेगळा संदेश लोकांपर्यंत पोहोचेल अशी प्रतिक्रिया नांदेडचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिली। जिल्ह्याचा कार्यक्रम त्याच्या अगोदर नागपूरला आहेत, नंतर नांदेडला आहेत आणि 27 तारखेला मुंबईला 3 दिवसाचा भरगच्च कार्यक्रम ठरलेला आहे। नांदेडलाही मुद्दा म्हणून आम्हा सर्वांच्या विनंतीप्रमाणे ते येत आहेत। नांदेडला एक जल्लोष होणार आहे, एक प्रचंड मोठी जाहीर सभा। ऑपरेशन सिंदूरचं यश जे आपल्या सैन्याची वीरता दर्शवणारं, हिंमत दाखवणारं आणि यशस्वी झालेलं ऑपरेशन सिंदूर, त्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणारं हा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे। त्याचबरोबर जे शहीद आमचे जवान झाले, जे लोक मृत्युमुखी पडले, त्यांना या ठिकाणी आम्ही विनम्रपणे श्रद्धांजली अर्पित या ठिकाणी करणार आहोत। त्याचबरोबर या सभेच्या माध्यमातून आगामी निवडणुकीचा शंखनाद या ठिकाणी ज्या पद्धतीने यश मिळतं आहे आम्हाला, त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीचा सुद्धा शंखनाद या ठिकाणी अपेक्षित आहे। त्यामुळे प्रचंड जल्लोषामध्ये आणि अहिल्याबाई होळकरांची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांची 300वी जयंती त्याचाही साजरी करण्यासंदर्भातले कार्यक्रम, असा हा सर्व संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। एक मोठा इव्हेंट आहे। अमित भाईंचं निवडणुकीनंतरचं येणारं आगमन, मुख्यमंत्री, यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, बावनकुळेजी, रवींद्र चव्हाणजी, हे महाराष्ट्रातलं खंबीर यशस्वी नेतृत्व, यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुका, त्यामुळे मिळालेलं यश, या सगळ्यांचा संयुक्त या ठिकाणी आपण सत्कार या ठिकाणी करणार आहोत। आणि त्यामुळे फार मोठा इव्हेंट आहे आणि नांदेड लोक त्याची वाट पाहत आहेत। DR कदम यांनी आज राजीनामा दिलेला आहे आणि निश्चित उद्याचा भाजप प्रवेश त्यांचा होईल अशी चर्चा। असं काही लोक अपेक्षित आहेत। मी आज काही बोलणार नाही आहे, मी तुम्हाला उद्या काय सांगेन। भारत देशाचे गृहमंत्री आदरणीय अमितभाई शाह साहेबांचा उद्या नांदेडमध्ये दौरा आहे आणि ऑपरेशन सिंदूर नंतर हा पहिल्यांदाच ते नांदेड शहरामध्ये येणार आहेत। उद्या माननीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं अनावरण आहे आणि 2 कार्यालयाचं उद्घाटन आमचे खासदार गोपछडे साहेब आणि आमचे शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अमर राजूरकरजी या सगळ्यांच्या कार्यालयाच्या दोघांच्या उपक्रमाने आणि एक जाहीर सभा इकडे आयोजित केलेली आहे। या मोठ्या मंडपामध्ये उद्या एक भव्य अशी सभा होणार आहे। यामध्ये राज्याचे
व महसूल मंत्री बावनकुळे साहेब, तसंच आमचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि इतर आमच्या पंकजाताई मुंडे हे सगळेजण उपस्थित राहणार आहे. माननीय अशोक चव्हाण साहेबांच्या नेतृत्वामध्ये आज ही शहराची हे सगळे कार्यक्रम होत आहेत आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की या शहरामध्ये उद्या माननीय अमितभाई शहांच्या सभेनंतर एक भाजपमय जे वातावरण त्याला अजून जोर मिळेल. मराठवाड्यासाठी किती महत्त्वाची सभा आहे? मराठवाड्यात कोण पक्ष प्रवेश करणार? मराठवाड्यात मी सांगितलं तसं पहिली सभा आहे, त्याच्यामुळे महत्त्व उद्या प्रवेश पण करणार तर उद्या तुम्हाला कळेल. आज जाहीर पेपर फोडला तर उपयोग काय, त्याच्यामुळे उद्या नक्कीच तुम्हाला कळेल आणि या सभेमुळे नक्कीच मराठवाड्यातलं वातावरण बदलणार आहे आणि 100% आज माननीय अमितभाई शहांच्या भाषण ऐकायला, त्यांचे विचार ऐकायला अनेक लोक पूर्ण मराठवाड्यातून येणार आहेत. खेड तालुक्यातील खोपीफाटा परिसरात एका कारवर गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली असून मुंबई गोवा महामार्गावर रेल्वे स्थानकानजीक खोपीफाटा परिसरात भर दिवसा हा प्रकार घडल्याने कायदा आणि सुव्यवस्थेवरच प्रश्न निर्माण झाले आहेत. 2 अज्ञात तरुणांनी दुचाकीवरून पाठलाग करत एका कारला थांबवलं. सुरुवातीला कारवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत कारच्या काचा फोडण्यात आल्या. त्यानंतर एका तरुणाने थेट रिव्हॉल्वर बाहेर काढून हवेत गोळीबार केल्याचं सांगण्यात आलं आहे. गुजरातमधील सराफ व्यापाऱ्यांचे शिर्डीतून पळालेले सुमारे 3.26 कोटी रुपयाच्या सोन्याच्या दागिन्यापैकी सुमारे 2.5 कोटीचे दागिने पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने हस्तगत केले. मात्र आरोपी अद्याप पसारच आहे. आरोपीच्या भावाने राजस्थानमधून आणून दागिने अहिल्यानगर पोलिसांकडे सुपूर्द केले. सुमारे 75 लाखाचे दागिने अद्याप मिळालेले नाहीत. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी या संदर्भातील माहिती दिली. गेल्या 13 मे रोजी ही चोरी शिर्डीत झाली होती. या घटनेतील आरोपी सुरेश कुमार भूर सिंग राजपुरोहित अजूनही फरार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावर महिला आयोगाच्या अध्यक्ष संस्कारी संवेदनशील असल्या पाहिजेत, मात्र हे रुपाली चाकणकरांच्या अंगी दिसत नाही अशा शब्दात हल्ला केलाय. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महिलांच्या भावना, महिलांची तळमळ आणि रुपाली चाकणकरांबद्दल असलेला राग आहे. त्यांचा विचार करावा आणि रुपाली चाकणकरांना पदावरून बाजूला करून सक्षम महिलेला संधी द्यावी असंही वक्तव्य त्यांनी केले. हो, निश्चित गव्हाण हगवणे कुटुंबीबरोबर सुपेकरांचं नातं आहे आणि सुपेकरांच्या मुलीबरोबर हगवणेच्या मुलीबरोबर चव्हाणांचे काहीतरी घालेडे संबंध आहेत हे आता बाहेर येत आहे. त्यामुळे ही लिंक लागते ते तर बरोबर लागते. मला खरंच काळजी वाटते की आमच्या महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस अशा एखाद्या कोणाच्या तरी व्यक्तीमुळे, पोलीस व्यक्तीमुळे अख्खा महाराष्ट्र बदनाम होतं आणि लायसन्स किंवा पिस्तूल बीडमध्ये तर म्हणजे असं वाटतंय की बीड नक्की महाराष्ट्रात आहे का, कारण बिहार वगैरे इकडे मुबलक पिस्तूल दिले जातात, AK-47 वापरले जातात. पण आपल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीमध्ये, या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीमध्ये हे नव्हतं. हे आता हल्लीच्या काळात सर्रास पिस्तूल देणं झालं आणि पिस्तूलच्या धाकावरती, बंदुकीच्या धाकावरती वाटेल ते करून घेणारे हे गुंड जर महाराष्ट्रात वाढणार असेल, माझ्या हात जोडून विनंती आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना, सन्माननीय देवेंद्र फडणवीसजींना, साहेब या अशा लोकांना ठेचून काढा. होईल की नाही आम्हाला माहिती नाही, पण ठेचून काढा. बाबत कारवाई करताना पोलिसांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय का? माझ्या माहितीनुसार निलेश चव्हाण हा पण अजित पवार राष्ट्रवादीचा तो पदाधिकारी आहे. हे हगवणे कुटुंबातले जे सासरे, 2 दीर, नवरा आणि ती रंभा जी नणंद, तिचं नाव पण घेऊ इच्छित नाही मी, त्या अशा रंभेला त्यांचा कंटिन्यू पक्षामध्ये जाणं येणं या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं होतं. निलेश चव्हाणचं
आता एक एक जे कॅरेक्टर बाहेर येत आहे ते इतकं वाईट आहे की त्याचा आता त्या मयुरी बरोबर, ती मयुरी नाही ननंद, तिच्या बरोबर वाईट काहीतरी संबंध आहेत हे आता बाहेर आलंय. स्वतःच्या पत्नीचा व्हिडिओ बनवून आपल्याकडे सेव्ह करून ठेवणं कुठल्या मानसिकतेमधला मुलगा आहे. आणि अशा मानसिकतेतल्या मुलाचे संबंध या हगवणे कुटुंबाबरोबर होते. त्यांची एक मोठी सून आमची भांडणं म्हणे तो मिटवत होता आणि तो पण त्याच्या ऑफिसला बोलवून. ह्याचा अर्थ हे क्रिमिनल माइंडचीच लोक होती. 2-2 सुनांना छळण्याचं त्यांनी काम केलं. त्यामुळे पोलिसांचं मला आश्चर्य वाटतं, कारण आम्हाला कायम अभिमान आहे महाराष्ट्र पोलिसांचा आणि मुंबई पोलिसांचा, की अशा वाईट महिलांच्या बाबतीत घाणेरडं वागणूक करणाऱ्यांना आमची पोलीस महाराष्ट्राचे असतील किंवा पुण्याचे असतील अगदी पक्का न्याय देतात महिलांना. पण यावेळेला मला कळत नाहीये ते कोण पोलीस आहेत सुपे म्हणून, काही नातेवाईक आहे वगैरे असं कळतंय. मुळात तुम्ही जेव्हा गणवेश घालता ना पोलीस म्हणून, तेव्हा तुम्हाला कुठलंही नातं नसतं. तुमचं नातं एकच असतं, सगळ्यांचं रक्षण करणं. हेच तुमचं नातं आहे. पण तेच जर बिघडताना दिसतंय तर मात्र आता आम्ही नक्की कोणाकडे बघायचं, आम्हाला न्याय देतील. महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष असतात त्या एकतर किती शिकलेल्या असावा, काय असावा तो त्याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये नक्की असणार, परंतु अशा संस्कारी असाव्या, संवेदनशील असाव्या, हे मात्र रुपाली चाकणकरांच्या अंगी अजिबात दिसत नाही. एवढी मोठी घटना घडल्यानंतरही महाराष्ट्रात अनेक घटना घडतायत, वाईट वाईट घटना घडतायत, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण तेव्हाही या बाई फक्त पक्षाच्या विरोधात जर काय असेल तर पदर खोचून उभ्या राहतात. आणि अशा वेळेला अशा घटना, ज्या वैष्णवीची आत्महत्या, आता लोक बोलतायत ती आत्महत्या आहे की मारून टाकला, ते पोलीस बघतील, ते आपलं काम नाही. पण त्याच्यामध्ये ह्या रुपाली चाकणकरनी जे काही तिचे असंस्कार तिने पक्के दाखवले, लोकांना चिल्लर म्हणते. अहो चिल्लर आणि थिल्लर ह्या बाई आहे असं आता लोक उघड बोलायला लागले. आणि अशा चिल्लर थिल्लर बाईला ही लोक जर अध्यक्ष म्हणून ठेवत असतील किंवा त्यांच्यावर कुठलाच दाब नसेल एका पक्षाचा किंवा एका संस्काराचा, तर मला वाटतं महाराष्ट्र कुठे चाललंय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या ज्या महिला आहेत, ज्या लाडक्या महिला आहेत, ज्या पीडित महिला आहेत, 100% रुपाली चाकणकरांकडनं त्यांना न्याय मिळणारच नाही. कारण ज्या सदस्या होत्या त्या सांगतात वर्ष 6-6 महिने या खुर्चीत बसत नव्हत्या, फक्त फोनवरना, व्हॉट्सअपवरना किंवा ऑन कॉल काय म्हणतात त्याच्यावरनं फक्त करत होत्या. मग जर यांना खुर्चीत बसायची पण वेळ नसेल तर यांना रिकामे करा, कशाला ठेवलं यांना. अशा कितीतरी महिला असतील या पदाला न्याय देणाऱ्या असतील. पवार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सन्माननीय अजित पवार साहेबांनी निश्चित महाराष्ट्रातल्या महिलांची भावना, महिलांची तळमळ आणि हिच्याबद्दल असलेला आता जो राग आहे त्याचा विचार करावा आणि अशा बाईला पदावरनं पहिला बाजूला करून चांगली सक्षम अशी महिला त्याच्यावरती विराजमान करावी. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील थाळनेर पोलीस स्टेशन हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली. जेवणासाठी बनवलेले मासे कुत्र्याने खाल्ल्याच्या रागातून मुलाने आईच्या डोक्यात लाकडी दांडका मारल्याने आईचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टिपाबाई रेबाला पावरा असं मृत्यू झालेल्या आईचं नाव आहे, तर आवलेस रेबला पावरा असे आरोपी मुलाचं नाव आहे. यानंतर काही तासातच पोलिसांनी आरोपी आवलेस पावरा याला ताब्यात घेतला आहे.
अकोला जिल्ह्यातील मुंडगाव येथे घराला लागलेल्या आगीत वडील आणि मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। मुंड गावातील बाजारपुरा येथे राहणारे सचिन हरिभाऊ ठाकरे यांच्या घरातील बेडरूममध्ये त्याचा 9 वर्षीय मुलगा झोपलेला असताना अचानक आग लागली। बेडरूममधून धूर निघत असल्याचं वडील सचिन याच्या लक्षात येताच वडिलांनी मुलाला वाचवण्यासाठी धाव घेतली। यात वडील सचिन हे आगीत गंभीररित्या भाजले गेले होते। जखमी दोघांनाही अकोला येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। आगीत वडील आणि मुलांचा मृत्यू झाल्याने मुंडगाववर शोक कळा पसरली आहे।